अनिल परब यांनी आपल्या अकलेचे दिवे पाजळले पत्रकार परिषद घेऊन. ही पाहिली ती पत्रकार परिषद. एक गोष्ट मी खुलासा करण्याच्या आधी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की योगेश कदम याला टार्गेट आजच केलेलं नाही. त्याला तिकीट दिल्यानंतर निवडून कसा येणार नाही यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले. निवडून आल्यानंतर अनिल परबला पालकमंत्री रत्नागिरीमध्ये मुद्दाम पाठवला आणि अनिल परबनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद देऊन तिथे दापोली आणि मंडणगडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये योगेश कदमांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आणि निवडणुकीमध्ये एकही एबी फॉर्म योगेश कदमांकडे न देता राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला दिला. ही आताची बाब नाहीये. महाराष्ट्रानं लक्षात घ्यावं यांचं काय चाललंय ते. आणि सातत्याने योगेश कदमवरती अन्याय होत होते. एकदा योगेश कदम जाऊन भेटले उद्धवजीला. उद्धवजी, माझी तुम्हाला अडचण असेल तर मी रिझाईन देतो, पण मला तुम्ही त्रास का देताय थोडं मला सांगा फक्त. ही बाब एकनाथ शिंदे सोबत जायच्या आधीची आहे, नंतरची नाही. आणि म्हणून योगेश कदमला टार्गेट आजच नाही, ह्याच्या आधी मागच्या 2, 2.5, 3 वर्षापासून हे सातत्यानं फक्त योगेश कदम हे चाललंय दापोलीमध्ये. योगेश कदम पुन्हा त्यांच्या नाकावर टिचून आल्यानंतर पुन्हा निवडून आला आणि पुन्हा योगेश कदमकडे 4-5 खाती आली आणि त्याच्यामुळे यांची पोटसूळ आणखी वाढलं. आम्ही याला संपवायचा प्रयत्न करतोय आणि याला 5 खाती मिळतात म्हणजे काय. आणि म्हणून यांचं पोटसूळ वाढलं. तुम्हाला माहिती आहे अनिल परब पहिल्या दिवशीच विधिमंडळामध्ये एक फोटो दाखवला. हा योगेश कदमांचा पार्टनर आहे, राजीनामा घ्या. शेवटी योगेश कदमांनी खुलासा केला की यानं न्यायालयामधून वाळू काढायची ऑर्डर आणलेली आहे, त्या ऑर्डरची कॉपी दाखवली, थांबला. आतापर्यंत अनिल परबने जे जे आरोप केले विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये 7/12चा उतार दाखवला, इथं वाळू टाकली, तिथे घमेल वाळू टाकली नव्हती, राजीनामा घ्या. माझ्या पत्नीच्या लायसन्सच्या नावे बाळ आहे, डान्स बाळ नाही. पण हा मुद्दाम हेतुपुरस्कार महाराष्ट्रामध्ये आमची बदनामी होण्यासाठी देखील बाईला नाचवत आहेत आणि पैसा खात आहेत. अरे भाडका होतो तू आहेस. हा बाळ 35 वर्षापासूनचा होता, 35. आणि मी आपला कागदपत्र दिला आहे. तो चालवणारा जो शेट्टी आहे तो अधिकृत गव्हर्नमेंटने त्याला मान्यता दिली आहे. ते कागदपत्र तुम्हाला मी आता देतोय मुद्दाम. मी तुम्हाला आर्ग्युमेंट पण दिले आहेत याच्या आधी. त्याला चालवायला दिला होता आणि लायसन्स ऑर्केस्ट्राचा आहे, बाळ नाही. आम्ही इतक्या खालच्या लेवलला कधी आलो नाही आणि येणार पण नाही. पैशांसाठी खालच्या लेवलला कोण गेलाय ती दाखवणार आहे तुम्हाला मी आता. तिथून बदनामी करायला सुरुवात केली. योगेश कदम गैरहजरीमध्ये काय झाला ना, आणि हे 35 वर्षापासून हॉटेल आहे, बाग आहे. मला अनिल परब एक सांगे, हॉटेल ड्रमबीड बाग कुणाचं आहे? ड्रमबीड बाग कुणाचं आहे सांगतात? ठाकरे कुटुंबियांचं आहे. आणि तो बंद का झाला आता? लायसन्स रद्द का झालं ते सांग. चल ते सांग. कुणावर तुम्ही आरोप करताय? आमच्या आयुष्यामध्ये आम्ही आमच्या काळे आणि खोटे धंदे कधी केले नाहीत. आणि मी ज्यावेळेला मला कळलं त्या FIR मध्ये असं लिहिलं होतं की एक मुलगी 14 मुलींचं त्यांनी परमिशन घेतलंय वेटरसाठी, म्हणून त्या मुली तिथं होत्या. हे तिकडे तुम्हाला मी सांगतोय. वेटर परमिशन घेऊन त्यांनी, त्यातली एक मुलगी विक्षिप्त हवा करत होती असं त्या FIR मध्ये लिहिलं आहे. म्हणजे डान्स बार झाला का? डान्स बार झाला. पण तेवढा एक मुद्दा मला कळल्यानंतर मी ताबडतोब त्या शेट्टीला नोटीस दिली, त्याला बाहेर काढला, हॉटेल बंद केलं, लायसन्स सबमिट करून टाकली.
आणि त्यानंतर 1.5 महिन्याने यांनी सभागृहात काढलंय. 1.5 महिन्यांनी. त्यानंतर हा बोलला म्हणून आम्ही काय केलं नाही. आम्हाला संवेदना आहेत, आम्ही इज्जत घेऊन बसलोय. आणि हा भाडखाव जो म्हणतोय ना, तो भाड कोण खातो ते मी सांगतो मी आता. नंबर 3, बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये मला साहेबांची बदनामी होईल असं कुठलंही मला वक्तव्य करायचं नाही. बिलकुल नाही. बाळासाहेब आमचे दैवत आहेत, होते, आजही आहेत. मी जो उद्धवजींनी जे मला सांगितलं होतं, हाताचे ठसे आपण घेतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे घेतलेत किल्ल्यावरती. आणि तसं आमचं दैवत म्हणून त्यांचे हाताचे ठसे घेत असतील तर वाईट काय? ह्यांना असं काय वाटतं की स्विस बँकेसाठी मी ते बोलले म्हणून? खाईच्याला खाऊ खावी काय? बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असे घाणेरडे विचार आमच्या डोक्यात कदापि येणार नाही. बिलकुल नाही. मी संशय व्यक्त केला होता, संपला विषय माझा. मी संशय व्यक्त केला होता, मला त्या खोलामध्ये जायचं नाही. आणखी बाळासाहेबांची बदनामी होईल असं कुठलंही कृत्य, असं कुठलंही वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही आणि करणार देखील नाही मी. बिलकुल नाही. आमचं दैवत आहे ते. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपले आखले दिवे पाजळले. योगेश कदम, एक मला सांगा, मी पण गृहराज्यमंत्री होतो. गृहराज्यमंत्र्याला अधिकार असतात. त्याच्या मनाला वाटलं की बाबा त्याचं समाधान झालं, याच्यावरती एकही केस नाही, कुठलीही केस नाही याच्यावरती. आणि तो एक शिक्षक असेल, एक बिल्डर असेल, कोर्टाने त्याला क्लीन चिट दिली असेल, तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो. तुझ्या बापाला तुला विचारून घेणार नाही निर्णय. आणि बोलाता हे आमच्याकडे आलंय, हे निर्णय घेऊ का? तुला विचारायचं का रे? आणखी तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम सांगतोय, मला अधिक खोलात जायचं नाही, पण योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतलाय पेसिफिक याबाबतचा, तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या, विधानसभेमध्ये, विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितले. तो पण न्यायाधीशच आहे. ज्याने योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय तो. मला आता नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय. त्या व्यक्तीचं नाव, मोठी व्यक्ती आहे, आसनावरती बसली, उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे, मी नाव घेणार नाही त्याचं. अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर आणि त्यांनी शिफारस केल्यानंतर त्याच्या दृष्टीनं ही व्यक्ती ही स्वच्छ असं असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेतला. आणि समोर कागदपत्र सगळे होते, पण फक्त योगेश कदमचा राजीनामा बस. सुभाषराव रस्त्या उतरणार रस्त्यावरती उतरणार. म्हणजे बघा, 40 मंत्री आहेत. अनिल परबला पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम, पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम. त्याचा अर्थ काय महाराष्ट्राला कळत नाही का? समजत नाही का? आणि म्हणून योगेश कदमांनी जो निर्णय घेतलाय त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. त्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी वापरलेले आहेत. एखाद्या मोठ्या व्यक्तीने शिफारस केलेली आहे, ते तुमच्यासमोर आज ना उद्या येईल. मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे काय सांगतोय माकड? तो असं समजतो की अख्ख्या जगाचं ज्ञान फक्त मलाच आहे. 5वी गोष्ट, माझ्या पत्नीने येऊन इथं खुलासा केला, तो खोटा आहे, तिच्या दबावांना म्हणे. म्हणजे हा म्हणेल ते खरं, आम्ही सगळे खोटे. जे विटनेस आहेत, एक विटनेस सांगाव, एक. कारण त्यावेळेला मी, माझी पत्नी आणि माझी मुलगी तिघच होतो. ही घटना घडली त्यावेळेला. माझी मुलगी त्यावेळेला लहान होती, 7-8 वर्षाची. तिने मला येऊन उठवलं झोपेतून. दरवाजा बंद होता माझा, कोणी नव्हतं. हा आणि आज पण सांगितलंय माझ्याकडे विटनेस आहेत, मी कोर्टात उभे करून टाकेन. कशा खोटं बोलतो असतो? तुला फक्त आमची बदनामीच करायची आहे ना? बघू ना, आता बघू.
कोणाची बदनामी होती दाखवतो मी तुला आता. आणि म्हणून धादांत खोटं बोलून फक्त कदम कुटुंबियांची बदनामी कशी महाराष्ट्रात होईल हा एक कलमी कार्यक्रम व्हाया उद्धव ठाकरे अनिल परब करण्यात चाललाय. व्हाया उद्धव ठाकरे अनिल परब करून चाललाय. एक गोष्ट मला आणखी सांगला पाहिजे. त्यांनी आज कोणते प्रश्न विचारला तो प्रेमनगरचा. प्रेमनगरची 8,000 मराठी माणसं तिथून कुणी बाहेर घालवली. अनिल परब शाखेमध्ये बसून स्वतः प्रत्येक माणसाला बोलून तुम्ही ते घर खाली करून घ्या, तुम्हाला फ्लॅट मी देईन, माझी जबाबदारी. दमदाटी केली काही लोकांना माझ्याकडे आहेत ना, ऍफिडेव्हिट आहेत माझ्याकडे, ते तुम्हाला मी आता देतोय ऍफिडेव्हिट. दमदाटी केली आणि संबंध प्लॉट खाली करून घेतला. महाराष्ट्राच्या जनतेला सांगेन 8 वर्ष झाली, 8 वर्ष, 1 वर्षाचं फक्त भाडं दिलं त्या बिल्डरनी, अनपरनी द्यायला लावलं. 8 वर्ष भाडंही नाही, प्लॉट पण नाही, फ्लॅट पण नाही, आणि 8,000 मराठी माणसं उद्ध्वस्त करण्याचा पाप प्रेमनगरच्या अनिल परबनी केलंय असं तिथले लोक सांगतायत. काय म्हटलं अनिल परब, या घटनेशी माझा काही संबंध नाही. तुझा संबंध नाही. मग भूमिपूजन झालं तर व्यासपीठावर कोण होता? हा तुझा बाप होता का? कोण आहे? बिल्डर सोबत भूमिपूजनाच्या वेळेला त्या प्लॉटच्या हा तू उभाच नाही तर सेटवरती भाषण दिलंस ना तू, पण तू भाषण दिलंस ना, मी ऐकलं मगाची. तर तुम्हाला असं म्हटलं प्रेसला खोटं आहे, माझा काय संबंध नाही. हे आपण लक्षात घ्या. हे बघा, हे बघा, खोटं बोलतोय अनिल परब, खूप खोटं बोलतोय. ह्या माझ्याकडे आहेत ते ऍफिडेव्हिट तिथल्या स्थानिक लोकांचे. हे ऍफिडेव्हिट आहेत, हे ऍफिडेव्हिट आहेत. हे ऍफिडेव्हिट आहेत. लोकांनी माझ्या नावाने दिले आहेत, नाही प्रतिज्ञापत्र दिलंय. हा जो म्हणतो ना 2 मर्सिडीज मी निवडणुकीमध्ये दाखवल्यात, त्या मला माहिती नाही दाखवल्यात की नाहीत का, तुम्हाला पण त्यानुसार लांबून दाखवलं. आणि म्हणून मी तुम्हाला तो हे मुद्दा या ऍफिडेव्हिट मधला प्रतिज्ञापत्रामधला मुद्दा वाचून दाखवला. संजय कदम व अनिल परब यांनी प्रेमनगरच्या प्रोजेक्टमधून भरपूर कोट्यवधी रुपये कमावले. मी व माझ्यासारखे अनेक लोक देशोधडीला लागले. आमचा बिल्डर सहाना ग्रुपचा मालक सुधाकर शेट्टी यांनी अनिल परब याला 2 मर्सिडीज गाड्या दिलेल्या आहेत, प्रतिज्ञापत्रात आहे. संजय कदम यांनी बिल्डरच्या पैशाने स्थानिक पदाधिकाऱ्यांना नवीन बुलेट वाटल्या, 100 बुलेट वाटल्या, 100 बुलेट. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक लोक सगळे करत आहेत, मागणी करत आहेत सगळे. आणि हा म्हणतो माझा काय संबंध नाही, संबंध नाही म्हणतोय. हे बघा, प्रतिज्ञापत्र हे घ्या. खोटं बोलतोय हा, खोटं बोल पण भेटून बोल. हे धंदे आधी चाललेत, त्याला काय नको, फक्त योगेश कदमाचा राजीनामा पाहिजे. हे बघा, अनेक प्रतिज्ञापत्र माझ्याकडे आहेत, अनेक आहेत. यामध्ये फोटो आहेत त्यांचे, ज्यांनी दिलेत ना त्यांचे फोटो आहेत, सह्या आहेत, नोटरी आहेत, वकील आहे ना. यामध्ये मला अनेक लोकांनी सह्या दिलेल्या आहेत, सह्या दिलेल्या आहेत. या बघा सह्या, नोटरी आहे.
ते बघा, हा नालायक माणूस सांगतोय, हा नीच माणूस सांगतोय की माझा काय संबंध नाही. अरे जवळ 8,000 मराठी माणसांना उद्ध्वस्त केलास, पैसे खाल्लेस, स्वतः होताच, आणि ते सांगतायत हा शाखेत यायचा आणि आम्हाला एकेकाला बोलून दम द्यायचा तो खाली करा म्हणून. दिलंय सगळं, मी म्हणत नाही, हे प्रतिज्ञापत्र म्हणतंय तिथल्या लोकांचं, स्थानिक लोकांचं. मग दादांत खोटं बोलतोय, दादांत खोटं बोलतोय. याला फक्त योगेश कदमचा राजीनामा पाहिजे, याला आणि उद्धव ठाकरेला, दोघांना. नंतर एक गोष्ट मला आणखी सांगायची आहे. अनिल परबचा व्यवसाय काय? केबल व्यवसाय ना. मग अनिल परब केबलमध्ये किती बोगस कंपन्या काढल्या सांग. माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत. आणि कोणाच्या नावानं? दत्तात्रय परब बापाच्या नावानं, दत्तात्रय परब, दीपांश दत्तात्रय परब हा भाऊ. दत्तात्रय अॅग्री फार्म प्रायव्हेट लिमिटेड बाप. डायरेक्टर सुनीता अनिल परब. सुनीता अनिल परब ही सुनीता कोण? ही पत्नी आहे की मुलगी आहे? हॅथवे दत्तात्रय केबल नेटवर्क. अशा बायकोच्या नावानं, मुलीच्या नावानं, बापाच्या नावानं, भावाच्या मुलाच्या नावानं ह्या बोगस कंपन्या काढून काय केल्या तू? त्यात मी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे. हा मोठा भांडण फोडणार आहे यामध्ये. खूप खोलात गेलो आम्ही मंडळ सगळी. आणि तू माझ्या बायकोच्या नावानं सांगतोय भाव म्हणून. ठाकरे कुटुंबाच्या नावाने देखील बाळ आहेत, आणि ते का बंद झाले त्याची माहिती काढ, म्हणजे कळेल तुला. पण आम्ही कधी डान्स बाग सारख्या गोष्टी केल्या नाही आहेत. ऑर्केस्ट्राची परमिशन आहेत ते, आणि मुली त्या वेटर म्हणून त्यांना परमिशन दिली आहे, गव्हर्नमेंटने दिली आहे, परमिशन घेऊन होत्या त्यामध्ये. आणि म्हणून फक्त महाराष्ट्रामध्ये आम्हाला डान्स बाग म्हणून कसं बदनाम करता येईल, हा एक कलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांचा चालू आहे. मी आपल्याला एवढं सांगेन, आम्ही स्वच्छ जीवन जगलोय आतापर्यंत. मी जे बोलतोय ते कागदपत्रात सह बोलतोय, हवेत बोललो नाही कधी. आणि एखादा खोटा आरोप करायचा आणि राजीनामा मागायचा, एवढेच दे राजीनामा. आता शिवसेना रस्त्यावर येईल का दबाव टाकतो काय मुख्यमंत्र्यावरती? शिवसेना रस्त्यावर येईल म्हणून काय दबाव टाकतो मुख्यमंत्र्यावरती? अतिशय चांगलं काम करतोय योगेश कदम. संबंध महाराष्ट्रामध्ये फिरतोय, 5 खाती सांभाळतोय, त्यांना बघवत नाही. पण एका फक्त राज्यमंत्र्या पाठी पडायचं, 40 मंत्री आहेत तिथं काही नाही. आणि म्हणून माझी बांधवांनो आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपल्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला विनंती आहे की हा अनिल परब हा भ्रष्टाचारी माणूस आहे. लोकांचे, मराठी माणसाचे सौदा करून बिल्डकांना पैसा खाणारा माणूस आहे. हा बेईमान आहे, हा हरामखोर आहे, हा हराम खातोय मराठी माणसाची. आणि अशी व्यक्ती रामदास कदमावरती बोलते त्याचं मला मोठं आश्चर्य वाटतंय. तुझी अवकात काय? मी विवाह होतो, मी मृत्यूपत्र मी केलं म्हणून मी उत्तर देऊ शकतो. अहो तू वकील आहेस ना, उत्तर द्यायला ठाकरे कुटुंबियांच्या कोणतंही रक्ताचं नातं असावं लागतं. त्या 10 गोष्टी आहेत. तुझा काय संबंध तिथे? तुझा काय? तू काय ठाकरे झालाच अण्णावानी? बोगस, खोटं. आणि म्हणून
त्याला कुठलाही अधिकार नाही मला नोटीस देण्याचा. मात्र मी त्याला नोटीस देणार आहे. लगेच लोक समजेल त्याला. तेव्हा जवळजवळ सगळ्या मुद्द्यांचा मी परामर्श घेतलेला आहे. योगेश कदम यांनी जो निर्णय घेतलाय तो समोर आलेले सगळे कागदपत्र बघून घेतलेला आहे. त्याच्यावरती एकही गुन्हा त्यावेळेला नव्हता. ज्या वेळेला परमिशन दिलं त्यावेळेला एकही गुन्हा त्याच्यावरती नव्हता आणि म्हणूनच त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. तो जज म्हणून निर्णय घेतलेला आहे. तो त्याला अधिकार आहे. एक महत्वाचा प्रश्न आहे की यामध्ये तुम्ही म्हणताय की विधिमंडळातला एक नेता जो मंत्र्यांना आदेश देतो, आज सकाळी देखील रोहित पवार यांनी थेट राम शिंदे यांचं नाव घेतलं. राम शिंदे यांच्या सांगण्यावरून आणि यांच्या आदेशानंतरच हे झाल्याचं म्हटलेलं आहे. तुम्ही मी आज कुणाचंही नाव घेणार नाही. मात्र मुख्यमंत्र्यांना मी कळवणार आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांना मी कळवणार आहे. खरं तर अशा पद्धतीनं राज्यमंत्र्यांना अधिकार देणं, आदेश देणं 100% चुकीचं आहे. राज्यमंत्र्यांना स्वतःच्या पद्धतीनं अधिकार निर्णय घेण्याचा अधिकार असतो. तर राज्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करणं 100% चूक आहे आणि मी ती मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनेच लगेच यावर मोगमपणे बोलू नका अशा पद्धतीची देखील टीका सुरू झाली. नाही, काही गोष्टी मी इथं नाव नाही घेऊ शकणार, कारण हे निर्णय काय मी घेतला नाही, माझ्या मुलाने घेतलेला आहे. तुम्ही मला अशी दमदाटी करू शकत नाही. हा खरं तर माझ्या मुलाचा प्रश्न आहे. त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला होती, तुम्ही त्याला विचारा. खरं तर मला विचारणं पत्रकार परिषद घ्या म्हणून मला, आणि इथं येणं चुकीचं होतं तुमचं. पण तरी तुम्ही आलात म्हणून मी आता बोलतोय. मी त्याकडनं सगळी माहिती घेऊन. तुम्ही अशी धमकाची भाषा करू नका तुम्ही. मुख्यमंत्र्यांनी नेहमी त्यांना पाठीशी घालत असं तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार होतं, बोलणं झालंय का? नाही परत पण म्हणतात की आता मी मुख्यमंत्र्यांना जा ना, लवकर भेट ना. तो मागच्या वेळेला पण तो म्हणतो मी मुख्यमंत्र्यांना जातो, 1 दिवसामध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री लेटर देतो. मागच्या वेळेला पण तो बोलला जा ना तू मुख्यमंत्र्यांकडे. पण दुसरं त्याला कामच नाही योगेश कदमांशिवाय ठाकरे कुटुंबियांना आता कुठलंच काम शिल्लक घालवलं नाही. आणि म्हणून नाव घ्यायचं की नाही घ्यायचं ते योगेश कदम ठरवतील. मात्र मुख्यमंत्र्यांना ते कळवलंय. त्याला जे अधिकार आहे ते अधिकार त्यांनी त्याचे वापरले. मंत्र्यांना कोण आदेश देतो? मला वाटतं योगेश कदमांना विचारलं चांगलं होईल. मला हे बघा, तुम्ही किती विचारलं तर मी नाव सांगू शकणार नाही सांगू शकणार. योगेश कदम सांगतील, तो विषय त्यांचा आहे. मी त्याचा बाप आहे, त्याचा वडील आहे. आणि तुम्ही माझ्या आलात पत्रकार परिषद घेण्यासाठी म्हणून मी तुमच्यासमोर आलोय. खरं तर हा खुलासा सगळा त्यांनी केलेला आहे. आणि हे नाव आहे ते मुख्यमंत्र्यांनी कळवलं आहे. अनिल पवारांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं आणि मुख्यमंत्र्यांकडनं नाव जाणून घ्यावं. काय अडचण नाही, कारण तुम्हाला अडचण नाही त्याची, फक्त अनिल पवारच आहे. असं आहे. जरी मला जरी आदेश दिला गेला असला एखाद्याकडून, तर त्यामध्ये असा प्रश्न होतो की तो आदेश मानणं गरजेचं आहे. एखादा माणूस नाही येतो, लक्षात घ्या. आरोप केलाय तो असा होता, पत्नी जळाली ती जाळली. तुम्ही म्हणताय तिघे जण होता तुम्ही. हे बघा, आता मी सांगतोय ते खोटं आहे. माझी पत्नी येऊन समोर सांगते ती खोटी आहे. आणि अनिल पवार सांगतोय ते खरं आहे. कोण अनिल पवार? ती अण्णाची घटना दे ना, मग समोर ये ना. माझी पत्नी जशी मीडिया समोर आली, जे विटनेस आहेत ना त्यांना तरी मीडिया समोर आलावं. माझा दावा आहे. हे कोर्ट आहे, मीडिया हे कोर्ट आहे ना. अरे बाबा, कोर्टासमोर त्यांनी आलं, मीडिया समोर आला त्याला कोण विटनेस त्यांना. मी अतिशय जबाबदारी बोलतोय. दुपारची वेळ होती, दुपार 2ची वेळ होती, कोणी नव्हतं. मी भागणं आलो होतो, झोपलो होतो. माझ्यासाठी ती जेवण बनवत होती. माझी मुलगी तिच्या बाजूला उभी होती. मुलीनं मला येऊन उठवलं. कोणी नव्हतं, दरवाजा पण माझा बंद होता. खोटं बोलतोय अनिल पवार, खोटं बोलतोय. हा भडका आहे. हा कदम कुटुंबियांच्या मुळावरती उठण्याचा प्रयत्न करतोय. कदम कुटुंबियांना बदनाम करण्याचा षडयंत्र करतोय. याला उडा पाडीन पुन्हा एकदा. पण माझी पत्नी स्वतः मीडिया समोर येते. कधी आली नाही, कधी पहिल्यांदा आली. माझी पत्नी मीडिया समोर येऊन सांगते तू अण्णा विटनेस कोणते समोर, मीडिया समोर काय मी पाहिलं म्हणून, आम्ही होतो म्हणून तिथे. दादांत खोटा आहे.
तर तुम्ही कुणावर विश्वास ठेवायचा? ज्याच्या बाबतीत घटना घडली त्याच्यावरती विश्वास ठेवणार की तो खोटा आरोप करतो त्या विश्वास ठेवणार? तुम्ही दुसरा एक आरोप केला की केबलचा व्यवसाय आणि केबलच्या याच्यातून बोगस कंपनी केली. किती साधारणतः हे सगळ्या बोगस कंपन्या केलेल्या काय? नाही, मी त्या बाबतीमध्ये एक पत्रकार परिषद घेणार आहे. त्या बाबतीमध्ये एक पत्रकार परिषद मी घेणार आहे. वेगळी पत्रकार परिषद घेतोय. आम्ही खूप त्याचा अभ्यास केलाय. हे बघा, ह्या कंपन्या आहेत. हा, एक मिनिट. मी कागद घेऊन बोलतोय. बरं, या तुम्ही सांगताय मी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे. प्लीज. ह्याच्यावर घ्या तुम्ही वेगळी. पण तुम्ही दुसरं प्रेमनगरच्या प्रकरणामध्ये तुमच्याकडे लोक आले आणि त्यांनी तुमच्याकडे मागणी केली की या सगळ्या संदर्भात चौकशी लागण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तर तुम्ही स्वतः आता या सगळ्या प्रकरणामध्ये काही चौकशी झाली? हे प्रकरण मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय गृहराज्यमंत्री ह्या सगळ्यांना पाठवतोय. तर म्हटलं ना माझी चौकशी करा म्हणून, कळलं ना. पण हे फोटो पण खोटे आहेत. तिथल्या स्थानिक लोक जे अफिडेव्हिट देत आहेत ते खोटे आहेत. आणि तू खरं आहेस. सगळे खोटे आहेत दुनिया अख्खी. 2 मर्सिडीज घेतल्या मान्य करतोस तू. की ज्या मर्सिडीज घेतल्या त्याचं जर ऍफिडेव्हिट द्यायचं असतं तर मला बिल्डरने दिलं असतं तर त्याच्या ऍफिडेव्हिट मध्ये मी दाखवलं त्यांनी पुढे असं विचारलं की अहो तुम्ही बघितलं का ते कुठे दाखवलंय ते? तर म्हटलंय दाखवलं फक्त. पण आता एकदा आपल्याकडे प्रॉपर्टी आली तर तो दाखवू शकतो ना. कारण तो त्या गाडीमधून घेऊन तो दिवसात फिरतोय ना त्या गाडीतून. त्याचं दाखवायला पाहिजेत ना व्हाईट काय केलं ते, कसं केलं ते दाखवण्यासाठी. पण मग लोक का खोटं बोलतात? तिथली जनता का खोटं बोलते? ते अफिडेव्हिट का देतात? ते लोक पण खोटे का सगळे? 100 बुलेट वाटल्या, 100 बुलेट, 1-2 नाही. खोटं आहे ते, खोटं आहे. आणि म्हणून हा बिल्डरचा भडवा आहे अनिल भगत. मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं पाप त्यांनी केलं. बोला. भास्कर जाधव तुमच्यावरती टीका करताना म्हणताय जाऊ द्या, मुद्द्यावर या ना. आता आणखी 100 लोक बोलतील. मतदारांची उलटी गिनती सुरू झाली असं म्हणतात. आता उलटी गिनती कोणाची सुरू झाली आहे? मतदारसंघात जाऊन बघा. त्याकडे कोण शिल्लक घालणार नाही माणूस. सगळी माणसं शिवसेनेमध्ये आली. जिल्हा परिषद सदस्य आले, प्रमुख लोक सगळे आले. आता शिल्लक कोण आहे त्याच्याकडे? आता भोपळा आहे त्या मतदारसंघात, त्याच्याकडे कोण नाही. तर उलटी गिनती त्याची चालू झाली की हेच चालू झाली की. आणि उद्या जिल्हा परिषदला जेव्हा निकाल लागेल तर तुझा कायमचा निकाल लागलेला असेल. एक जिल्हा परिषदचा गट त्याकडे येणार नाही, एक सीट. उलटी गिनती नाही, तो संपलाय. आता तो संपलाय. तो फक्त बोलवचन दाखवून मी आमदार सोडून ते बोलू शकतो एवढा फक्त आभास निर्माण करण्याचं काम चालू आहे. बघ काय नाही. भाई, हे जेवढं प्रकरण एकंदरीत दिसतंय किंवा आणि परत जे मुद्दे मांडतात किंवा जे आरोप करतात याच्यामध्ये बोलवतात आणि कोणी उद्धव ठाकरे मी सांगितलं तुम्हाला ना. मी उद्धव ठाकरे आणि अनिल पवारांनी मागच्या 5-7 वर्षापासून कदम कुटुंबियांच्या पाठीमागे इतका ससेमिरा लावलाय. मागापासून आपल्याला सांगतोय तो आपण पण झोपेचं सोंग घेतल्या जागा घेऊ शकतो. झोपेचं सोंग घेतल्या जागा घेऊ शकत नाही. झोपल्या जागा घेऊ शकतो. तो आपण कृपा करून झोपेचं सोंग घेऊ नका अशी माझी विनंती आपल्याला आहे. बोललो मी, खुलासा केला मागापासून. धन्यवाद.